एकंदर शालेय व्यवहारामध्ये आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की भाषेचं किती महत्त्वाचं स्थान आहे. एकंदर भाषिक व्यवहाराचा खूप मोठा पसारा आपल्या आयुष्यामध्ये असतो आणि शाळा हे त्याचं एक विशिष्ट परिस्थितीचं एक उदाहरण आहे. अभी तक मेरा ये कहना था कि यूनिवर्सिटीज़ और स्कूल ये ऐसे लगता है कि दो एजेस पे है कंटिन्यूम के स्कूल के एजुकेशन सिस्टम के, लेकिन इन दोनों ने एक दूसरे के साथ बात करना बहुत ज़रूरी है। ये हमारी बेसिक भूमिका रही है। और इस हम लोगों ने इस बारे में कि क्या-क्या किया है पिछले 10 सालों में, ये मैं आपके सामने थोड़ा-सा पेश करने की कोशिश कर रही हूँ। अ, तर भाषिक व्यवहार एकंदरीत आपलं पुष्कळ म्हणजे त्यात गुंतागुंत आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे आणि शाळा हे त्याचं मी म्हटलं तसं एक महत्त्वाचं विशिष्ट परिस्थितीतलं उदाहरण आहे आणि त्यामुळे जो स्कूल में जो शिक्षक है, एनजीओज के कार्यकर्ताओं हैं, वो सब लोगों को ओवरऑल लैंग्वेज के बारे में एक जानकारी होना ज़रूरी है, ऐसा हम लोगों को लगता है। तो लिंग्विस्टिक्स या भाषा विज्ञान ये एक ऐसी ज्ञान शाखा है जिसमें भाषा के बहुत सारे पहलू पर चर्चा होती है, संशोधन होता है। तो जैसे हम लोग एक दूसरे के साथ बातें कैसे करते हैं, समाज में भाषा का व्यवहार क्या होता है, एक दूसरे के साथ हम लोग किस तरह से रिलेशनशिप्स करते हैं भाषा के थ्रू, भाषा की संरचना क्या है, भाषाओं में संबंध किस तरह से होते हैं, कॉन्फ्लिक्ट्स क्या होते हैं, किस तरह से भाषा बदलती है, भाषा शिक्षा के बारे में इसमें संशोधन होता है। शिक्षा क्षेत्र में जो काम कर रहे हैं उनके साथ संवाद हमारा ज़रूरी है। द पॉइंट दैट वी हैड इन माइंड कि जो भी संशोधन यूनिवर्सिटी के लेवल पे होता है, वो जितना शिक्षा क्षेत्र में काम करने वाले लोगों को समझना ज़रूरी है, उतना ही हम लोगों को ये जानना ज़रूरी है कि ज़मीनी तौर पर जो भी काम होता है उसमें क्या चैलेंजेस है। शिक्षक अपने अपने तरीके से अपने समस्याओं पर हल निकालने की कोशिश करते रहते हैं। वो कैसे निकालते हैं, वो क्या कर रहे हैं, ये हमें जानने की ज़रूरत है। याचा अर्थ असा की संशोधन आहे आणि त्याचा व्यावहारिक काहीतरी उपयोग आहे आणि या दोन्हीची सांगड घालण्याची अत्यंत गरज आहे। आणि या ठिकाणी विद्यापीठ आणि प्रायमरी शाळांचे जे शिक्षक आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना संवाद साधण्याचा हा अवकाश आहे। तर ह्याची गेली 10 वर्ष आम्ही प्रयत्न करतो आहोत या क्षेत्रामध्ये आणि याची सुरुवात 2011 आणि 2015 मध्ये आम्ही 2 चर्चासत्र ऑर्गनाइज केली होती, तिथून खरं म्हणजे झाली। 2011 मध्ये आम्ही भाषा आणि संस्कृतीची राष्ट्रनिर्मितीतली भूमिका, द रोल ऑफ लैंग्वेज एंड कल्चर इन द मेकिंग ऑफ अ नेशन, इस विषय पर हम लोगों ने एक कॉन्फ्रेंस रखी थी नेशनल लेवल पर। आणि त्यामध्ये सो बेसिकली नेशन मेकिंग स्टार्ट्स ॲट स्कूल्स आणि त्यामुळे ह्या चर्चासत्रामध्ये शिक्षण आणि शाळा यांच्याविषयी बरीच मांडणी झाली आणि त्यामुळे आमच्या मनामध्ये जे पहिल्यापासून जे बीज होतं संवाद साधण्याचं, ते आमच्या मनात अधोरेखित झालं की आपल्याला अत्यंत तातडीनं शाळांबरोबर जोडून घेतलं गेलं पाहिजे आणि त्या दृष्टीनंच 2015 मध्ये आम्ही एक दुसरा परिसंवाद सादर केला होता, शिक्षणाचा अधिकार आणि आपल्या भाषांचं भवितव्य, राईट टू एज्युकेशन अँड द फ्युचर ऑफ आवर लँग्वेजेस। आम्ही हा परिसंवाद पुण्याच्या युनिक अकॅडमीच्या रखमाबाई संशोधन आणि संसाधन केंद्राच्या मदतीनं केला होता। म्हणजे ऑलरेडी ही एक अशी एनजीओ शिक्षण क्षेत्रात काम करणारी आहे आणि त्यांच्याशी जोडूनच आम्ही हे चर्चासत्र केलं होतं आणि त्याचं वैशिष्ट्य हे होतं की शिक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ, भाषा वैज्ञानिक आणि त्यांच्या बरोबरीनंच प्रत्यक्ष काम करणारे कार्यकर्ते त्यांचे अनुभव सांगायला त्यांना आम्ही आमंत्रित केलं होतं आणि एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं ग्रामपंचायतीच्या शाळा, जिल्हा परिषदांच्या शाळा यातनं शिक्षकांना सुमारे 40 एक शिक्षकांना आम्ही मुद्दाम आमंत्रित केलं होतं ह्याच्यात सहभाग घेण्यासाठी आणि 3 दिवसभराच्या चर्चांच्या बरोबरीनंच दिवसभराची चर्चा संपल्यानंतरही हे अभ्यासक आणि आलेले शिक्षक यांची चर्चा रात्रभर जेवणानंतर जेवणाच्या वेळेला सर्व वेळ होत राहिली होती
आणि ह्या चर्चेतनं अभ्यासकांनी खरं म्हणजे असं मांडलं की शिक्षक किती खडतर परिस्थितीमध्ये काम करत असतात आणि किती कल्पकतेने ते आपल्या परीनं काही ना काहीतरी प्रयत्न करत असतात त्यातनं मार्ग काढण्याचं. हे ऐकून, हे अनुभव त्यांचे जाणून त्या अभ्यासकांना खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली. त्या संपूर्ण मांडणीचं आम्ही नंतर एक पुस्तक प्रकाशित केलं, बहुभाषिकता गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा पाया या नावाने. आणि मांडणी तिन्ही दिवस हिंदी, इंग्रजी आणि मराठी तिन्ही भाषांमधनं झाली होती. पण मुद्दाम हे पुस्तक करताना ती संपूर्ण मांडणी मराठीमध्ये आणून आम्ही ते पुस्तक प्रकाशित केलं, कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या शिक्षकांपर्यंत हे पुस्तक एक रिसोर्स म्हणून पोहोचावं अशी आमची अपेक्षा होती. आणि त्याचा आम्हाला पुष्कळ चांगला फीडबॅक मिळाला आहे. याच्यामध्ये नुसतंच भाषेच्या भोवती पण नाही, काही असेही अनुभव आम्ही त्याच्यामध्ये घेतले होते की जे इतर अनेक गोष्टींमुळे जे मार्जिनलाइज होतात, मुख्य शाळेच्या मुख्य प्रवाहामध्ये ज्यांना सहजपणे आणलं जात नाही. अंध विद्यार्थी असतील, मतिमंद विद्यार्थी असतील, आदिवासी विद्यार्थी असतील, त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्यांचे अनुभव मांडले होते आणि हे संपूर्ण मांडणी पुस्तकामध्ये आम्ही आणलेली आहे. आणि या पुस्तकाच्या माध्यमातून आमचा संवाद शिक्षकांशी आणि NGOशी जास्त प्रमाणामध्ये वाढायला लागला असा आमचा अनुभव आहे. कारण हेमांगीताई म्हणाल्या तसं जेव्हा त्यांनी उन्नतीच्या माध्यमातून म्हणजे हेमांगीताई आमच्याशी जेव्हा त्यांनी संपर्क साधला तेव्हा त्यांच्या अभ्यास गटामध्ये या पुस्तकावरती पुस्तकाचं वाचन चालू होतं. त्यामुळे उन्नती बरोबर आम्ही 2 अनोख्या कार्यशाळांचं आयोजन केलं होतं. वी ऑर्गनाइज्ड दॅट सेकंड conference on right to education and the future of our languages, and whatever was discussed in that, वो कॉन्फ्रेंस में जो भी चर्चा हुई थी वो हमने बाद में मराठी में एक किताब के स्वरूप में प्रकाशित की है। और वो किताब अब महाराष्ट्र में हाँ सुना है कि अच्छी तरह से एक रिसोर्स बुक के तौर पर यूज होता है। और उसी किताब दैट हैड मतलब वो एक उस किताब के ज़रिए मुझे लगता है कि उन्नति हमारे साथ जुड़ गई। तो 2019 में उन्नति के साथ मिलकर हम लोगों ने 2 इनोवेटिव वर्कशॉप्स किए थे, स्कूल टीचर्स और डाइट के लोग और उन्नति जैसे संस्थाओं के जो कार्यकर्ता हैं उनके साथ। तर पहिली कार्यशाळा आम्ही केली होती, हेमांगीताई म्हणाली तशी 5 दिवसाची, शाळेतील भाषा असंच त्याचं नाव होतं. आणि त्याच्यामध्ये शाळेतल्या शिक्षकांना, शाळेत प्रत्यक्ष काम करणाऱ्यांना बहुभाषिकता म्हणजे काय आणि बहुभाषिक दृष्टिकोन म्हणजे काय, भाषिक वैविध्य आपण कशा प्रकारे भाषिक वैविध्य अनुभवत असतो, या सगळ्याची खूप सखोल सूक्ष्म जाणीव असायला हवी होती असं आमच्या लक्षात आलं. आणि त्या दृष्टीनं ह्या कार्यशाळेतले विषय आम्ही निवडले होते. तर मी थोडक्यात या विषयांचा एक आढावा घेते. म्हणजे या भाषिक प्रश्न किती गुंतागुंतीचा आणि त्याला किती पैलू आहेत याची एक आपण कल्पना करू शकतो. एक सत्र होतं ते भाषेची संरचना आणि भाषांमधले साम्यभेद, स्ट्रक्चर ऑफ लँग्वेजेस अँड द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस इन देम अशा पद्धतीचं. तर शाळेतल्या शिक्षकांना मुलांना व्याकरण शिकवायलाच लागतं, तो त्यांच्या पाठ्यक्रमाचा भाग आहे. आणि त्याच्यातल्या अनंत अडचणी आपल्याला माहीत असतात. विशेषतः जेव्हा शिकवायची भाषा ही मुलांची घरची भाषा नसते, तेव्हा काय होतं हे आपण आपल्या अनुभवाचा भाग आहे. आणि ह्याच अडचणीवर तोडगा काढण्यासाठी आपण बहुभाषिक शिक्षण पद्धती आणि इथे सगळी आपण चर्चा करतो आहोत. तर त्यातलं एक उदाहरण म्हणून एक कृती आम्ही घेतली होती याच्यामध्ये, की ज्याच्यात वेगवेगळ्या भाषा म्हणजे त्याच्यात मराठी हिंदीच नाही तर बंजारा भाषेतलं पण काही आम्ही उदाहरणं घेतली होती. आणि तशा उदाहरणांमधनं त्यांच्याकडे बघायचं कसं आणि व्याकरणाचे नियम स्वतःच आपण कसे तयार करायचे, शिक्षक असू देत किंवा मुलं, याची एक कृती घेतली होती. आणि तौलनिक पद्धतीनं आपण या भाषांच्या चे नियम व्याकरणाचे कसे वर्गामध्ये चर्चेला आणू शकतो अशी एक ती कृती होती. त्यातनं कसं आहे की तौलनिक दृष्टिकोन येतो, भाषांमधला फरक आणि साम्य पण किती आहे हे आपल्याला लक्षात येतं. म्हणजे जो भेद है भाषाओं में वही केवल वो हमारे अनुभव की बात होती है, लेकिन उसके परे भाषाओं में बहुत सी सिमिलैरिटी भी होती है और उसका भी हमें उसकी जानकारी भी हमें चाहिए। और ये जब हमें समझ में आता है तो हम लोग स्कूल में क्लासरूम में जो भाषाएं हैं
वो एक लेवल पे आके उनका अध्ययन कर सकते हैं। और अगर हम लोग उनको एक लेवल पे लाते हैं तो जो एटीट्यूड, लैंग्वेज एटीट्यूड की हम लोग बात कर रहे हैं, उसके कोई भाषा हम लोगों को लगता है कि अंग्रेजी जैसी जैसी भाषा जो बहुत विकसित है और हमारी भाषाएं शायद विकसित नहीं है, या फिर हम लोग ऐसा एटीट्यूड एक अनजाने में दे देते हैं कि जो भाषा लिखी हुई नहीं है वो स्टैंडर्ड लैंग्वेजेस का कुछ गलत रूप है या फिर कम मतलब हीन रूप है। तो वो एटीट्यूड को हम लोग कैसे तोड़ सकते, जैसे हम लोग किसके साथ बात करते हैं, किस विषय पे बात करते हैं, क्यों बात कर रहे हैं, सब इस सब वजह से, सबकी वजह से हमारी लँग्वेज अलग-अलग होती आहे. टेक्स्टबुक तुम्ही बघितलं तर प्रत्येक विषयाच्या टेक्स्टबुक मधली मराठी, आता मराठी पुस्तकं जरी असली तरी ती मराठी प्रत्येक विषयाची वेगळी असते. सायन्सच्या टेक्स्टबुकची वेगळी, अकॅडमिक मराठी वेगळी, लिटरेचरची मराठी वेगळी आणि ह्या सगळ्याचा आपल्याला अनुभव असतो. पण तो आपण चर्चेला कधी घेत नाही. बहुभाषिकता म्हणून जेव्हा आपण बघतो, तेव्हा या वैविध्याविषयी पण बोलण्याची गरज असते. आणि ती गरज शाळांमध्ये खूप आहे, मी म्हटलं तसं, कारण प्रत्येक पाठ्यपुस्तकाची भाषा वेगळी असते. आणि परिस्थितीनुसार कुठला भाषेचा प्रकार आपण वापरायचा, त्याची निवड करायची, याचं ज्ञान देणं हे भाषा शिक्षणाचं खूप महत्त्वाचं अंग आहे. हे आपल्याला कधी स्पष्टपणे कोणी सांगितलं असं मला वाटत नाही. तर त्यामुळे आम्ही ह्या विषयावरती पुष्कळ चर्चा घेतली होती. अ, बरीच उदाहरणं सहभागींकडनं पण आली होती. आम्हीही प्रेझेंट केली होती. बोलण्याची भाषा वेगळी, लिहिण्याची वेगळी, बोलणं तुम्ही लिहायला जाता तेव्हा वेगळी, संवादाची वेगळी. तर अशा वेगवेगळ्या स्वरूपांविषयी आम्ही बोललो होतो. अ, दुसरा भाषिक एक महत्त्वाचा मुद्दा या बाबतीमध्ये होता. तो मला असं वाटतं की लिंग्विस्टिक्सच्या विभागांमध्येही फार स्पष्टपणे बोलला जात नाही. तो म्हणजे भाषाद्वित्व. जेव्हा इतकं वैविध्य समाजामध्ये आहे, त्यावेळेला ते समाजामध्ये हे वैविध्य टिकवून ठेवण्याचा कुठला मार्ग आहे? तर तुमच्या असं लक्षात येईल की प्रत्येक भाषेचं असं विशिष्ट कार्य असतं. हर लिंग्विस्टिक वैरायटी चाहे वो अलग भाषा हो या भाषा के अ, अंदरूनी जो फ़र्क होते हैं वो हो, ये दोनों के अलग-अलग फंक्शन्स होते हैं और वो फंक्शन समजना बहुत ज़रूरी है. नाहीतर असं होतं की बरेचदा आणि मातृभाषेतून शिक्षण असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं असतं किंवा स्टँडर्डायझेशन सारखा जो प्रश्न आहे भाषांचा, तेव्हा हे खूप महत्त्वाचं ठरतं. म्हणजे बरेचदा आपल्याला असं वाटत असतं की इतक्या सगळ्या भाषा आहेत, तर त्या भाषांना वर्गात आणण्याचा किंवा बहुभाषिक शिक्षण म्हणजे काय, तर या सगळ्या भाषांना शाळांमध्ये माध्यम म्हणून आणावं. पण ते मग अनेक लोकं आपल्याला असाही प्रश्न विचारतात, की अशा तुम्ही किती भाषा आणत राहणार? बरोबर? पण हे प्रॅक्टिकल नाहीये. पण तुम्ही बघितलत तर ही गोष्ट प्रॅक्टिकल नाहीये एवढंच नाहीये, तर प्रत्यक्षामध्ये ते तशा पद्धतीने आपण कधीच वागत नाही. कारण प्रत्येक भाषेच्या प्रत्येक प्रकाराची वेगवेगळी कार्य असतात. त्यांची एक प्रकारची श्रमविभागणी असते. तर ही गोष्ट नीट आपल्याला लक्षात यावी म्हणून आम्ही सगळ्यांनी कार्यशाळेमध्ये पण एक कृती घेतली होती. याच्यामध्ये आपल्याला येणाऱ्या सगळ्या भाषा आपण कुठे-कुठे, कुठल्या-कुठल्या कार्यांसाठी वापरतो, याची नोंद करायची होती. आणि ती नोंद केल्यानंतर हे सहज लक्षात येतं, की आपण सगळ्या भाषा सगळ्या ठिकाणी नाही वापरत. आणि ही जी श्रमविभागणी भाषेची आहे, डिव्हिजन ऑफ लेबर ऑफ लँग्वेजेस, डिव्हिजन ऑफ फंक्शन्स ऑफ लँग्वेजेस इन सोसायटी, धिस इज व्हॉट इज कॉल्ड ॲज डायग्लॉसिया, भाषाद्वित्व. ही श्रमविभागणी समजून घेतल्याशिवाय आपण भाषेच्या कुठल्याच प्रश्नाला हात घालू शकत नाही. म्हणजे मगाशी एक प्रश्न आला होता, की आपण जी चर्चा करतोय ती बहुभाषिक शिक्षण पद्धतीविषयी आहे का, की बहुमाध्यम पद्धतीच्या शिक्षणाविषयी आहे. तर हा प्रश्न भाषेची कार्य समजून घेतल्याशिवाय आपण सोडवू शकत नाही. आणि याचा अर्थ असा की प्रमाण भाषा जी आहे त्याचंही काही विशिष्ट फंक्शन आहे आणि प्रमाणेतर भाषा ज्या आहेत त्यांची विशिष्ट कार्य आहेत. जसं सगळीकडे तुम्ही प्रमाणेतर भाषा नाही वापरू शकत, तसं प्रमाण भाषा सुद्धा सगळ्या कार्यांमध्ये वापरता येत नाही. आणि प्रमाणीकरणाच्या प्रक्रियेमध्ये ह्या कार्यांचं नियोजन करणं हे महत्त्वाचं कार्य असतं. आता सध्या आपल्याभोवती जे प्रमाणीकरणाच्या विषयी जे चर्चा आहे किंवा आपण एक संशयाने त्याच्याकडे बघतो,
तर या सगळ्यामध्ये ह्या कार्यांचं नियोजन केलं जात नाहीये. हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे प्रमाणीकरणाच्या प्रक्रियेत काहीतरी गफलत आहे, प्रमाण भाषेमध्ये नाही. अ, ते नियोजन कशा पद्धतीनं व्हायला पाहिजे, तर ही कार्य आपण नीट समजून घ्यायला पाहिजे आणि याचा अर्थ की कुठल्याही एका समाज घटकाला प्रमाण भाषेच्या आधारावरती इतरांपेक्षा जास्त फायदे मिळता कामा नये आणि उलट प्रमाण भाषेच्या आधारावरती कुठल्याही समाज घटकाला संधींपासून वंचित राहता कामा नये. हे बघणं, हे सातत्याने मॅनेज करणं, याला स्टँडर्डायझेशन खरं म्हणजे म्हणतात. तर प्रमाण भाषेचं कार्य काय? तर प्रमाण भाषा ही खरं म्हणजे असं बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल की प्रमाण भाषा ही सुद्धा एक बोली असते, पण खरं तसं नाहीये. कारण प्रमाण भाषा हे कार्य आहे. शाळेतलं विशिष्ट पद्धतीचं शिक्षण, उच्च शिक्षण किंवा काही शासनाचे व्यवहार यामध्ये वापरायची आणि मुख्य म्हणजे ती संपर्क भाषा असते. ती कुठल्याही एका विशिष्ट समाजाची भाषा, मातृभाषा असू नये. ती कुठल्याही भूप्रदेशात राहणाऱ्या समाजाची मातृभाषा असू नये. हे खरं म्हणजे प्रमाण भाषेचं व्यवच्छेद एक लक्षण आहे. पण बहुतेक वेळा किंवा कधी-कधी काय होतं, की अभिजन वर्गाची भाषा ही प्रमाण भाषा म्हणून पुढे आणली जाते किंवा अभिजन वर्ग ही असलेल्या प्रमाण भाषेला ही आमची मातृभाषा आहे असं सांगून अप्रोप्रिएट करत असतो. ते जेव्हा होतं तेव्हा हे अभिजन वर्गाकडनं स्टँडर्ड भाषेचं, प्रमाणीकरणाच्या प्रक्रियेचं अपहरण झालं असं आपण म्हणू शकतो. तर प्रमाणीकरणाच्या प्रक्रियेमध्ये हे अपहरण होऊ नये आणि ती कार्य वेगवेगळी राहावी हे बघणं अत्यंत ह्याच्याकडे डोळ्यात तेल घालून खरं म्हणजे लक्ष ठेवावं लागतं. तर ह्या संकल्पनेचं इतकं महत्वाचं स्थान आपल्या एकंदर भाषिक व्यवहारामध्ये आहे आणि त्यामुळे याच्याविषयी आम्ही आमच्या कार्यशाळेमध्ये खूप चर्चा केली होती. आणखीनही बऱ्याच त्याच्यामध्ये चर्चा झाल्या होत्या, पण वेळेच्या अभावी मी खूप बोलणार नाही. पण ही सगळी चर्चा झाल्यानंतर आम्ही इथे भाषा आणि समाज याच्याविषयी जास्त बोलत होतो, की भाषिक रचना आणि भाषा आणि समाज. आणि मग ह्या फीडबॅक घेताना कार्यशाळेतल्या सहभागींनी असंही सांगितलं होतं, की भाषा आणि मानवी मेंदू आणि भाषा आणि समाज मानसशास्त्र याचा काय संबंध आहे याच्याही वरती चर्चा व्हायला हवी होती, जी कार्यशाळेत नाही झाली. आणि म्हणून आम्ही नंतर 6-1 महिन्यानंतर दुसरी कार्यशाळा आयोजित केली होती उन्नती बरोबरच. बरेचसे सहभागी दोन्ही कार्यशाळांमध्ये सारखेच होते आणि ती होती ती रीडिंग, डिस्लेक्सिया अँड ब्रेन या विषयावरती. लेखन आणि वाचन या 2 भाषिक कौशल्यांचं कसं ते समजून घ्यायचं आणि भाषेची 2 ॲक्चुअली वेगवेगळी रूपं असतात. मानवी मेंदूची रचना आणि भाषा आणि आपलं आकलन यांचा काय संबंध असतो. या सगळ्या विविध गोष्टींवरती आम्ही त्याच्यात चर्चा केली होती आणि महत्त्वाचा मुद्दा असा पुढे आणला होता आम्ही, की डिस्लेक्सिया हा खरं म्हणजे आजार नाहीये, तर तो एक प्रकारचं मेंदूचं वेगळेपण आहे. जसं आपलं लेफ्ट हँडेडनेस असतो तसा तो डिस्लेक्सिया असतो. पण शाळेतला शिक्षक हे पहिली व्यक्ती असते ज्यांना बहुतेक वेळेला कळतं, की वर्गातले कोण विद्यार्थ्यांना कदाचित अडचणी येतात आणि त्यातले कोण डिस्लेक्सिक असू शकतात किंवा नाही. आणि त्यामुळे ह्या विषयांवरची मांडणी त्यांच्यासमोर करण्याची एक गरज होती. तर ह्या 2 कार्यशाळांमध्ये मिळून आम्ही भाषा, समाज आणि भाषा आणि मेंदू या दोन्ही गोष्टींना दोन्ही पैलूंना ॲड्रेस करायचा प्रयत्न केला होता. युनिव्हर्सिटीज आणि शिक्षक यांच्यातल्या संवादाच्या दृष्टीनं पहिलं पाऊल तरी पडावं. आमचा हा हेतू नव्हता, की तुमच्या काहीतरी समस्या आहेत आणि आम्ही विद्यापीठातले लोकं संशोधन करतो, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला काहीतरी शिकवू आणि तुमच्या सगळ्या समस्यांवरती काहीतरी एक उत्तर हाती देऊ किंवा अशा काही कृती तुमच्याकडनं करून घेऊ, ज्या तुम्ही शाळेत जाऊन मुलांकडनं करून घ्याल आणि तुमचे सगळे भाषिक प्रश्न सुटतील. हा हेतू आमचा अजिबात नव्हता. भाषेबद्दलची एकंदरीत समज आपल्या सगळ्यांचीच वाढावी या दृष्टीनं चर्चा करण्याची गरज आहे. आपला भाषेविषयीचा आणि बहुभाषिकता म्हणजे काय याच्याविषयीची संवेदनशीलता वाढावी आणि आपलं क्षितिज वाढावं या दृष्टीनं ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. दोन्ही कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या आणि त्यामुळे 2 गोष्टी मी बोलून संपवते. एक म्हणजे हे सांगणं महत्त्वाचं होतं या सगळ्या चर्चेतनं आमच्या असं लक्षात आलं, की बहुभाषिकता म्हणजे काय ह्याच्याविषयी सातत्याने अजून चर्चा होण्याची गरज आहे. बहुभाषिकता म्हणजे केवळ एकापेक्षा अनेक भाषांना वर्गात आणणं आणि त्यांचा कुठेतरी एक समावेश करणं हे नाही. बहुभाषिक दृष्टिकोन हा जास्त महत्त्वाचा असतो. आणि दुसरी आणखीन गोष्ट म्हणजे बहुभाषिक शिक्षण ही काही अशी एक
जादूची छडी नाहीये की जी आपण योग्य प्रकारे फिरवली की आपल्या सगळ्या भाषिक समस्याही सुटतील आणि शैक्षणिक समस्याही सुटतील. अ, अ, ही बहुभाषिक शिक्षणाची पद्धती आपल्याला जर योग्य प्रकारे राबवायची असेल, तर त्या दृष्टीनं आपल्याला आसपासचं वातावरण पण पूरक पाहिजे. कारण भाषा आणि समाज हा शेवटी म्हणजे भाषा हा एकंदर समाजाचा एक भाग आहे. एकंदर वास्तव रिॲलिटीचा तो भाग आहे. आणि त्यामुळे कुठल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीमध्ये विकासाचं कुठलं प्रारूप आपल्याला शाळांचं हे मॉडेल, बहुभाषिकतेची शिक्षण पद्धती योग्य प्रकारे राबवायला पूरक ठरतं, याचा विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे पुढची चर्चा आपल्यामध्ये जी व्हावी, ती ह्या दृष्टीनं पण होण्याची गरज आहे. असं म्हणजे ही आपली पुढची दिशा असेल असं एक मांडणी करून मी थांबते.